नमस्कार. शिवाजी विद्यापीठात ॲडमिशनचं अलॉटमेंट कन्फर्मेशन कसं करायचं त्या बाबतीतला व्हिडिओ आपण बघत आहोत. सुरुवातीला आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन करताना लॉग इन करण्यासाठी हा इंटरफेस तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड घालायचा आहे. त्याचबरोबर सोबतचा कॅप्चासुद्धा ॲड करायचा आहे. हे केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनसाठी लॉग इन व्हा. त्यामध्ये हा डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल. त्यामध्ये अलॉटमेंट कन्फर्मेशन या टॅबला जाऊन युअर कन्फर्मेशनमध्ये कन्फर्म म्हणून घ्यायचं आहे व जर इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करणार असाल तर येस करून तिथे इन्स्टॉलमेंटची अमाऊंट लिहायची आहे. ही अमाऊंट तुम्हाला अधिविभागामार्फत कळवली जाईल. प्रत्येक कॅटेगरीसाठी फीजच्या स्ट्रक्चरनुसार ही अमाऊंट ठरते. जसं की हा OBCच्या कॅटेगरीचा फॉर्म आहे, त्याची एकूण फी 17,936 रुपये आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्याची इन्स्टॉलमेंटमधली पेमेंट असेल 9,836 रुपये, जी डिपार्टमेंटकडून तुम्हाला कळवली जाईल. यानंतर तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीचं पेमेंट करायचं आहे. त्यासाठी ॲप्लिकेशन फी या टॅबमध्ये जाऊन तुम्हाला तुमची फी बघायची आहे. ही फी अजून अपडेट झालेली नाही. ऑफिसमार्फत तुमची रेग्युलर फी इन्स्टॉलमेंटवाली अपडेट केली जाईल. त्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल व त्या प्रमाणातच तुम्हाला ती फी भरायची आहे. पार्शल पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम तुम्हाला इथं नंतर दिसायला लागेल. तर आता तुम्हाला डिपार्टमेंटकडून अपडेट केल्यानंतर कसं दिसतं हे दाखवतो. डिपार्टमेंटकडून अपडेट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी या टॅबमध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं तुमच्या लक्षात येईल की इन्स्टॉलमेंटमध्ये पे करण्याची अमाऊंट तिथं दिसत असेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला पे फी ऑनलाईन या टॅबला क्लिक करून मेक पेमेंट ऑनलाईन हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्ही पेमेंट गेटवेला जाल. त्या पेमेंट गेटवेला मेक पेमेंट करून तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. तिथं टर्म्स अँड कंडिशनला टिक करून इंटरनेट बँकिंग, UPI, कार्ड्स, NEFT, RTGS या कुठल्याही पद्धतीनं तुम्ही पेमेंट करू शकता. यातला सगळ्यात सोपा मार्ग हा UPI पेमेंटचा आहे. यामध्ये तुम्हाला UPI ID घालायचा आहे, त्याचबरोबर व्हेरिफिकेशन कोड ॲड करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याची पावती जनरेट होईल, जी पावती तुम्हाला तुमच्या पोर्टलवरतीच पाहायला मिळेल. ज्या वेळेला तुम्ही हे पेमेंट कंप्लीट कराल त्यानंतर तुम्हाला या इंटरफेसमधून बाहेर यायचं आहे आणि तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमचं पेमेंट बघायचं आहे. उदाहरणासाठी आता आपण दुसऱ्या एका विद्यार्थ्याचं पेमेंट झालेलं स्टेटस पाहूया. यासाठी मी दुसऱ्या एका विद्यार्थ्याचे लॉग इन डिटेल्स इथे ॲड करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी किती फीज आहे आणि त्यापैकी त्या विद्यार्थ्याने किती फीज भरलेली आहे हे तिथं आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मी हे सगळे लॉग इन डिटेल्स ॲड केलेले आहेत. पासवर्ड ॲड केलेला आहे व त्याच नंतर त्याच्या पोर्टलमध्ये मी इन झालेलो आहे. आता आपण त्या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्याचा इंटरफेस दिसेल, त्या विद्यार्थ्याचा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये आपण लॉग इन करून ॲप्लिकेशन फीज हा जो ऑप्शन आहे मगाशीचा त्याच्यामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर या विद्यार्थ्यानं पे केलेली अमाऊंट तुम्हाला बघायला मिळेल. एकूण फी ओपन कॅटेगरीसाठी 32,536 रुपये असून त्यापैकी 12,536 रुपये पहिला इन्स्टॉलमेंट या विद्यार्थ्याने पे केलेला आहे. अशा पद्धतीनं त्यानं ते पेमेंट कंप्लीट करून त्याचं ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे. आता उर्वरित फीची रक्कमसुद्धा येत्या सेमिस्टरच्या आत तुम्ही याच पोर्टलवरून भरू शकता. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शिवाजी विद्यापीठाचे सगळे पेमेंट्स, तुमचे एक्झाम फी, इतर कुठली फी असेल तर ती सगळी फी तुम्हाला याच पोर्टलवरून तुमच्या लॉग इनमधूनच घ्यायची आहे. त्यामुळं हा लॉग इन ID आणि पासवर्ड
तुम्हाला हा प्रोग्रॅम पूर्ण होईपर्यंत, म्हणजे कमीत कमी 5 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन अलॉटमेंट कन्फर्मेशन करून फीज पेमेंट करून तुमचं ॲडमिशन कंप्लीट करू शकता. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.